आपल्यासोबत रतिलाल चौधरी आहेत, पोलीस उपनिरीक्षक बारामतीमधले आहेत आणि दादांचा जो कामाचा सपाटा असायचा, दादांचं बारामतीमधलं सूक्ष्म नियोजन असायचं, एखाद्या गोष्टीवरचं काम असायचं, तसंच हे बारामतीकरसुद्धा आहे आणि प्रशासनामध्ये सुद्धा आहेत. तर सर, तुमचा आणि दादांचा पहिला संपर्क कधी आला? तुम्ही बारामतीकर आहात. दादाचा आमचा संबंध म्हटलं तर 1984 सालापासून आमचा संबंध आहे दादांचा. दादा पहिल्यापासून कामनिष्ठ होते. अतिशय म्हणजे त्यांना गर्व नव्हता, अहंकार नव्हता कुठल्याही प्रकारचा, परंतु सर्वांची कामं मात्र अगदी काळजीपूर्वक दादा करत होते. सकाळी 5 वाजता दादा उठायचे. आम्हाला सगळ्यांना काळजी लागायची की दादा आले. एक दिवस असं झालं की माझ्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि आता मी पोलीसमध्ये असल्याजवळ मला काय फोटो कॉल वापरावा लागतो, परंतु मी एक वेळ सहज गेलो आणि मी आपला तिथं उभा राहिलो. तर दादांनी मला सहज विचारलं की बाबा का उभा राहिला, काय काम आहे का तुमचं? म्हणलं नाही दादा, माझ्या दुकानचं उद्घाटन आहे गरिबाचं, परंतु तुमचं जर पाय लागलं माझ्या दुकानाला तर अतिशय चांगलं होईल. आणि दादांनी लगे विचारलं त्यांच्या PAला की बाबा आता प्रोग्राम कुठे आहे? म्हणजे आता बारामतीचं अर्बन बँकेचं उद्घाटन आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला जायचं आहे प्रोटोकॉलप्रमाणे. मी अगोदर त्यांना विचारलं होतं त्यांच्या PAला वगैरे की दादा आमच्याकडे येतील का? तर म्हणले दादा तसे येतच नाही, सरकारी नियमानुसार प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे उद्घाटन ठरल्याप्रमाणे जातील, तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही अर्ज द्या त्याप्रमाणे. आणि मी आपला सहज उभा राहिलो दादाच्या गाडीच्या दरवाजापाशी आणि दादाला मी बोललो. माझ्या बायकोचा सुद्धा विश्वास नव्हता माझ्यावर की दादा येतील. गावातले आमचे सरपंच भाऊ आहेत, त्यांच्याकडे सुद्धा विश्वास नव्हता की दादा येतील. पण दादा बिचारे मला म्हणले की कुठे जायचं आहे? म्हणलं दादा मी एक उद्घाटन दुकानचं स्टेशनरी दुकान केले आणि तिथं जर तुम्ही आला तर बरं होईल, चल बस म्हणले गाडीत. आणि विचारलं कुठे जायचं सर्वांना? सर्वांनी म्हणले चला अर्बन बँकेकडे आणि चला पुढं व्हा, चला घ्या गाड्या बसा. आणि अशा पद्धतीने ते म्हणले आणि मला लगेच दरवाज्यातनं म्हणले बस 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 माझ्या शेजारी, चल आणि चल तुझ्या दुकानाकडे. सगळ्यांच्या गाड्या बारामती दिशेने गेले आणि दादांची गाडी आपले भिगवण दिशेने विरुद्ध दिशेने लगेच आली. आता आल्यानंतर मला असा प्रश्न पडला की माझं दुकान बंद, माझ्याकडे चावी नव्हती आणि माझा फोन बी घरी लागाना. मी खूप घाबरलो. परंतु दादा म्हणले काय? म्हणलं चावी दादा राहिली बाबा, आता लय मजा आली. म्हणले राहू दे, मी तासभर थांबतो, तो काळजी करू नको, तू घरी जा, चावी आण, मग दुकान उघड आण, मग मी तुझ्यापाशी थांबतो, बस का? मी अजिबात जात नाही. मग माझ्या फोन केल्याबरोबर बायको आली पळत. रिबीन आमच्या हातातच होतं, बांधलं नाही काय नाही. मग तरी ते दादा आले आणि त्या ठिकाणी बघितलं सगळं. अजिबात म्हणले काळजी करू नका. बरं, तो दुकान टाकलं आहे, आता तुला नोकरी, मग तू दुकान कसं चालवणार? मग म्हणलं नाही, आपले मुलाबाळाच्या दृष्टिकोनातून, पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फॅमिली चालवणार आणि मी नंतर नोकरी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी दुकान चालवणार दादा. तर म्हणले ठीक आहे, आडसोळ सरांना सांगा म्हणले, बोलावलं त्यांना. अख्ख्या शाळेचं म्हणले स्टेशनरी त्यांच्याकडून घेत जा, गरिबाचा मुलगा येऊन द्या म्हणले पुढं जरा. अशा दृष्टिकोनातून त्या सरांना सांगितलं. पण मी म्हटलं की माझ्याकडे एवढी परिस्थिती नाही, माझं आपलं हळूहळू करीन मी साचन. दादा तुमची मत झेप मोठी या, पण आम्ही काय नाही, कुठेही तुला स्टेशनरीचं काय लागू दे, मुंबईला पुण्याला कंपनीला माझ्याकडून पत्र घेत जा म्हणले आणि त्या पत्रावर तुला ते घेऊन जात जा माल आणि तुमचा चांगला करत जा. म्हणजे अशा पद्धतीने दादानी म्हणजे एकदम अंतःकरणापासून गरीब असू द्या, दिलदार मनाने. आणि जरी दादाचा स्वभाव बरेच जणाला वाटत असेल कडक आहे, पण दादाला माया म्हणजे तेवढीच. माझ्या मुलीची बी बदलीच्या संदर्भात म्हटलं होतं तरी दादा लगेच म्हणायचे हां आणि इकडे चल, कोणते साहेब कुठं. फक्त दादाला हेटं खपत नव्हतं आणि प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणाचं 100% ते फळ देतच होते. म्हणजे एवढं अप्रतिम काम आहे दादाचं. नुसता शब्द जरी काढला तरी आम्हाला म्हणजे खूप रडू येतं. आमच्या काळ जसा घड गेला असं एक आम्हाला वाटतं दादा. मग अशी मी इथं बारामती जे हॉस्टेल त्यामध्ये शिकणाऱ्या मुलींशी संपर्क साधला, त्यांच्याशी बोललो तर त्या बोलल्यात की बारामतीसारखं सुरक्षित आम्हाला कधी वाटत नाही. म्हणजे एकदम सुरक्षित वाटतं आम्हाला, आमच्या घरीसुद्धा सुरक्षित वाटत नाही, बारामती वाटतं. तुम्हीसुद्धा पोलीस खात्यामध्ये आहेत. दादांचा असा काय किस्सा आहे का की एखादी टवाळकर पोरं आले, दादाने त्यांना सांगितलं टाकर टायरामध्ये, दादा तसा स्वभाव होतात किंवा ह्या परिसरामध्ये बघितलं तर एकदम स्वच्छता सुंदरता ठेवली दादांनी, मुलींचं हॉस्टेल असल्यामुळे किंवा हा संपूर्ण एज्युकेशन परिसर असल्यामुळे, अशी काही आठवण आहेत की अंत दादांची? बरोबर आहे. दादांचा एवढा दरारा होता की साधा एखादा भाजीपालावाला जरी स्टॉल किंवा भाजीपालेवाली अशी खाली जरी बसली तरी तिला भीती अशी वाटायची की शनिवार रविवार
दादा येणार, आपण नको बसायला. आणि दादाची एकच मत आहे, जसं आपला घराचा परिसर स्वच्छ, सभोवतालचा परिसर स्वच्छ सुंदर ठेवतो, त्याप्रमाणे आपलं गाव, आपले बारामती आणि आपलं घर स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे. दादा कुठेही जरी गेले तरी साधं गावात जरी आलं आणि एखाद्या गाडीत न फिरता दादा चालत फिरणार गल्लीबोळातून. आणि ज्या वेळेला त्यांना ते खराब दिसलं की दादा लगेच म्हणणार इकडे. वायरमॅनला जरी एखादा बल जरी नसला तरी म्हणणार इकडे, हे बल का लागला नाही. कारण दादा पाठच फिरायची. त्याच्यामुळं आमच्या सर्व अधिकाऱ्यांची सर्व म्हणजे जेवढे प्रशासकीय अधिकारी होते तेवढ्यांची धावपळ असायची. पण दादाला करेक्ट कळते, एखाद्याचा काटा टोचला तरी दादाला माहीत पडायचं. इतकी डिटेल दादाला गोष्ट सांगायची. आणि त्याच्यामुळं आपण जे विचारलं की मुलींच्या हॉस्टेल संदर्भात दादांनी अतिशय कडक नियंत्रण केलेलं आहे. त्या बाबतीमध्ये कुठलीही टुकार पोरं दिसणार नाही. केवळ मोटरसायकलवाला जरी एखादी गाडीची पोंगळी काढली किंवा 4 पोरं टुकार उभं राहिले तरी लगे दादाचं लक्ष काचत नसणार. गाडी जाग्या उभा करणार, त्यांना विचारणार काय काम आहे, कशासाठी थांबलाय तुम्ही, आणि विनाकारण फिरवत जाऊ नका, आपापल्या कामाला लागा, असं म्हणजे दादाचं वाक्य होतं. त्याच्यामुळं अतिशय सर्व भिवून होते. सिक्युरिटी, पोलीस खातं म्हणजे सगळं अगदी टाईट काम करत होतं दादांच्या नियंत्रणाखाली. तुमचा आणि दादाचा असा किस्सा आहे का? दादा नेहमी म्हणायचे, माझा कार्यकर्ता असला तरी त्याला फाईन मारा, त्याला टायरात टाका, चुकीचं असेल त्याला करा. एखाद्या दादांचा कार्यकर्ता आला, त्यांनी सांगितलं की मी दादांचा कार्यकर्ता आहे, किंवा असा ॲटलीस्ट असं काही किस्सा झाला की एखादी व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आला किंवा तो दादांचं नाव सांगितलं घाबरला, किंवा असं कुठल्या दादाने सांगितलं की या परिसरात कडक बंदोबस्त ठेवा, असा काही किस्सा? असं काही नाही. कारण दादा कोणाचीच दयामाया करत नव्हते. अशा बाबतीत दादाला हेट खपतच नव्हतं कुठलीही बाबतीत. म्हणजे जरी आपण म्हणतात तसं पोलीस खात्याने जरी पोलिसांनी जरी गाडी एखादी अडवली आणि त्यांनी दादाला फोन केला, ते म्हणणार मला फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. आम्हालाच उलट्या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचा की तुम्ही त्याच्यावर कडक कारवाई करा, डबल कारवाई करा. त्याला माझं जर नाव सांगितलं काय केलं तर डबल, जिथं चुकीत सापडला त्याला माफी करणार नाही आणि करू बी नका, असं दादांचं पहिल्यापासून वाक्य होतं सर्वांना. तुम्ही बारामतीकर आहात, तुम्ही दादांना म्हणजे तुम्ही खूप वर्षापासून इथं राहतात, दादा या परिसरात राहतात. आता तुम्ही पोलीस खात्यात जरी असलं तरी ह्या परिसरामध्ये दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पालकमंत्री त्यामुळे हा जिल्हा त्यांचा होता, ते असं आपुलकीने वागत होते. तर दादा ह्या जिल्ह्यावरती आता परत दिसणार नाही या रस्त्यावरती, रोडवरती, काय वाटणार तुम्हाला शेवट? तरी आम्हाला सगळे नियम, आम्ही बारामतीकर आहोत, तर दादांचं जे वाक्य होतं तीच आम्ही संपूर्ण पाळणार शेवटपर्यंत. कारण आमच्याला क्षणाक्षणाला दादांची आठवण येणाऱ्या सारखी गोष्ट ह्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे अख्ख्या बारामतीमध्ये. त्याच्यामुळं दादांचं जे वाक्य आहे तीच वाक्यच आम्ही सर्वजण नियम आणि शिस्तीचं पालन करू, एवढंच आमचं ध्येय आहे मनापासून. धन्यवाद. तर दादांनी आम्हाला एक शब्द दिला आहे, तर तो म्हणजे शिस्त, आणि ती शिस्त आम्ही नेहमीच दादांची आठवण म्हणून पाडणार अशी शाश्वती यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन विशालसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.